पाटील, तुम्ही कसं पाहता शेखरसिंहाच्या बदलीकडं? खरं म्हणजे गेले 3 वर्ष प्रशासनाचं राज्य होतं आणि त्याच्या आधी भाजपचं. पण या 8 वर्षाच्या कालावधीला मी सॉफ्ट हिटलरशाही असंच नाव देईल. कारण ह्या हिटलरशाहीने बुलडोझरशाहीसुद्धा आणली. म्हणजे आज DPवरती, प्रस्थापित DPवरती 50,000 तक्रारी आहेत. जे काही गोरगरीब आहेत त्यांच्या घरांवरती बुलडोझर फिरणार आहेत, पण इथे त्यावरती काही काम झालेलं नाही आहे. चिखली कुदळवाडी जी असेल तर हजारो उद्योजक म्हणजे त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केलेली आहे. बरोबर. म्हणजे कुठल्या तरी एका लोकप्रतिनिधींचं ऐकायचं आणि ॲक्शन घ्यायची. म्हणजे मला असं म्हणायचं ना की मी ज्यावेळेस म्हणतो की ते आले, त्यांनी लुटलं आणि ते कुंभमेळ्याला गेले, तर ते म्हणजे भाजप, ते म्हणजे भाजपचे लोकप्रतिनिधी, ते म्हणजे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. बरोबर. कारण गेल्या 8 वर्षामध्ये भापकर साहेबांनी सांगितलं की 7,000 कोटी रुपये बजेट आहे. सो 7 56,000 कोटी रुपयांचं तुम्ही केलं काय? म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये 8 प्रोजेक्ट असे दाखवा की तुम्ही ते केलेले आहेत. अहो, साधी पवना जलवाहिनी झाली नाही, ती 300 कोटीची 1,500 कोटी गेली. तुम्ही ITचं कॉन्ट्रॅक्ट 5 कोटीचं मागच्या कंपनीला होतं, ते तुम्ही 150 कोटीचं काढताय. तुम्ही धरण भरलेलं आहे. हो. साधी लोकांच्या अपेक्षा असतात की आम्हाला 4 तास नाही, 5 द्या, 2 वेळा द्या, सकाळी द्या, संध्याकाळी द्या. ते त्यांना करता आलं नाही. पाऊस 6 महिने झालं पडतोय, पण यांना पाणी व्यवस्थित देता आलं नाही. बऱ्याच जणांनी वल्गना केल्या की आम्ही तुम्हाला 24 तास पाणी देऊ, पण पाणी असताना तुम्ही पाणी देऊ शकत नाही. बरोबर. हे कुठंतरी खटकतं मनाला आणि त्यातनं असं रिफ्लेक्ट होतं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही माणसात जातो त्यावेळेस कळतं की ही हुकुमशाही होती आणि या सरकारने रादर ह्या प्रशासनाने 56,000 कोटी रुपयाचं काय केलं हा एक भला मोठा प्रश्न आहे. चला, मी काय म्हणतो, 56,000 कोटीमधले निम्मे 28,000 कोटी तुमचे रोजचा खर्च, पगार किंवा बाकीच्या याच्यावरती गेले, पण 28,000 कोटीचं काय केलं?